अमेरिकेमधून आताची सर्वात मोठी बातमी आहे। वॉशिंग्टनच्या हॉटेलमध्ये गोळीबार झालेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेस डिनर दरम्यान हा गोळीबार झालेला आहे। वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। हॉटेलमधून डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेले आहे। गोळीबार करणाऱ्याला मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे। गोळीबाराच्या घटनेमुळे व्हाईट हाऊसमध्ये धावपळ झाल्याचंही पाहायला मिळालं। गोळीबाराच्या आवाजामुळे डिनरमधील पाहुणे टेबलाखाली लपलेले होते आणि त्याच दरम्यानची काही दृश्य समोर आलेली आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रेस डिनर सुरू होता आणि त्याच दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली। तत्काळ डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं, सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर हल्लेखोराला मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे। मात्र या संपूर्ण घटनेमुळे तिथं उपस्थित असणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। अनेकांनी टेबलखाली लपण्याचाही प्रयत्न केलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचं हे प्रेस डिनर सुरू होतं। अनेक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी आलेले होते आणि त्याच दरम्यान ही गोळीबाराची घटना घडलेली आहे। अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये हा गोळीबार झालेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचं या ठिकाणी प्रेस डिनर सुरू होतं आणि त्याच दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली आहे। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत आहेत। महेश, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आतापर्यंत अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता। सध्या इराण अमेरिका यांच्यामध्ये जो काही संघर्ष सुरू आहे, तणावाचं वातावरण आहे। याच दरम्यान जेव्हा प्रेस डिनर सुरू होतं आणि या दरम्यान हा मोठा हल्ला म्हणावा लागेल, गोळीबाराचा प्रयत्न झालेला आहे, भीतीचं वातावरण होतं। वॉशिंग्टनमधील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका डिनर प्रोग्रामला डोनाल्ड ट्रम्प यांनी हजेरी लावलेली होती आणि कार्यक्रमादरम्यान अचानक गोळीबाराचा आवाज झाल्यामुळे त्या ठिकाणी जो हॉल होता त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला। अचानक अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस एजंट जे होते ते हॉलमध्ये ते दाखल झाले। त्यावेळेस गोळीबाराचा आवाज झाल्यामुळे सगळेच तिथे उपस्थित असलेले घाबरले होते। नंतर अचानक डोनाल्ड ट्रम्प यांना सिक्रेट सर्व्हिस एजंटनी घेराव घातला आणि त्या हॉलमधून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेले आहे। आतापर्यंत हा जो गोळीबार झालेला होता तो कोण संशयित होता आणि नक्की त्याच्यासोबत काय घडलंय याची माहिती समोर आलेली नाहीये। मात्र या हल्ल्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना कुठली इजा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे। ज्यावेळेस हा प्रसंग घडला त्यावेळेस या हॉलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेचे उपराष्ट्रपती वान्स सुद्धा हजर होते। त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी हजर होती आणि शेकडो पत्रकार सुद्धा या हॉलमध्ये हजर होते। गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जे तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे, युद्धाच्या या काळामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत। अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे काय, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण या अगोदरही अमेरिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झालेला होता आणि यानंतर ही घटना घडलेली आहे। तर एकंदरीत जागतिक पातळीवर या घटनेमुळे खळबळ माजलेली आहे। महेश, याआधी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झालेला होता तेव्हा त्या दरम्यान त्यांची सभा सुरू होती। मात्र हा जो कार्यक्रम होता तो एका बंद खोलीमध्ये होता। अनेक माध्यम प्रतिनिधी होते, महत्त्वाचे नेते मंडळी होते, स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि या दरम्यान हा हल्ला होणं म्हणजे सिक्युरिटी ब्रीचचा मोठा मुद्दा उपस्थित होणार आहे आता। नक्कीच एकंदरीत डोनाल्ड ट्रम्प आणि वान्स हे दोघेही या हल्ल्याच्या वेळेस या हॉलमध्ये उपस्थित होते आणि ज्या वॉशिंग्टन हिल्टन इमारतीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ती इमारत आता पूर्णपणे रिकामी करण्यात आलेली आहे आणि त्याचा ताबा तिथल्या सिक्रेट सर्व्हिस एजन्सीने घेतलेला आहे। एकंदरीत पाहता यामागचे सूत्रधार नक्की कोण आहेत याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे आणि लवकरच या संदर्भातली अधिकृत माहिती समोर येईल। महेश, या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काही ट्विट करण्यात आलेलं आहे, काही माहिती देण्यात आलेली आहे आणि नेमकी किती वाजता ही घटना घडलेली होती? ही शनिवारी रात्री घटना घडलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेमधल्या प्रतिष्ठित पत्रकारांना बोलवण्यात आलेले होते। त्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होता आणि त्यानंतर ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणाहून सर्व जे नागरिक होते त्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षितरित्या तिथून बाहेर काढण्यात आल्यानंतर या संदर्भातली अधिकृत माहिती की नक्की कशा प्रकारे ही घटना घडली आणि यामागे नक्की कोण आहे या संदर्भाची स्पष्टता अजून डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र तपासाअंती अनेक बाबी पुढे येतील। महेश, खरं तर ज्या वेळेपासून अमेरिका आणि इराणमध्ये तणाव सुरू झालेला आहे, या तणावानंतर अमेरिकेमध्ये देखील अनेक खरं तर
वेगळं वातावरण आहे, कारण अमेरिकेमधील सैन्य आपलं नाराजी व्यक्त करते किंवा नागरिक नाराजी व्यक्त करतायत. त्याचा हा परिणाम असू शकतो का किंवा तसा काही अँगल या हल्ल्याला असू शकतो का? नक्कीच अमेरिका आणि इराणमध्ये जे युद्ध सुरू होतं त्याला अमेरिकेमधून सुद्धा तिथल्या नागरिकांकडून विरोध होत होता. युद्ध बंद करा अशी मागणी या अगोदरच्या निघालेल्या मोर्चातून नागरिकांनी केलेली होती. जागतिक पातळीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर 2 वेळा इराण सोबत पाकिस्तानमध्ये चर्चेच्या फेरी झालेल्या होत्या. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये कुठल्याही अमेरिकेचे शिष्टमंडळ होतं ते इराणला गेलेलं नव्हतं आणि इराणचं जे शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलेलं होतं ते तडकाफडकी तिथून निघून गेलेलं आहे. दोघांमधले जे वाद आहेत ते अद्याप मिटलेले नाही आहेत. इराणकडून अगोदरच मागणी करण्यात आलेली आहे की अगोदर तुम्ही जी नाकेबंदी केलेली आहे होर्मुझच्या बाहेर ती सगळ्यात पहिली उठवावी आणि अनेक त्यांनी अटी आणि शर्ती अमेरिकेसमोर दिलेल्या आहेत. मात्र त्या अटी शर्तींवर अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हा जो हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. नक्कीच महेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ट्रम्प यांचं हे प्रेस डिनर सुरू असताना गोळीबार झालेला आहे. हल्लेखोराला मारण्यात या सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे. वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये हा गोळीबाराचा प्रकार घडलेला आहे. ट्रम्प यांनी हे प्रेस डिनर आयोजित केलेलं होतं आणि त्याच दरम्यान गोळीबार झालेला आहे. तत्काळ तिथल्या सुरक्षा यंत्रणांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे आणि लगेचच तिथल्या त्या ज्या व्यक्तीनं हल्ला केला होता त्या व्यक्तीला देखील मारण्यात या सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे हिल्टन हॉटेलमध्ये उपस्थित असणाऱ्या अनेकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. पळापळ झालेली होती. अनेकांनी टेबल खाली लपण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. It was probably the SWAT team that was here, and of course POTUS was ushered out, and then one by one all his cabinet members, including Scott Bessent, Kash Patel, Pete Hegseth, Whitcock, they were all ushered out and taken to a secure place. Of course, there are reports saying that this was probably a gunman that opened fire, but we don't have any confirmed reports on that. The program is supposed to resume shortly. That's what has been announced, but we still don't have anything from the association. So overall, this was the first time that President Trump participated in this dinner. And we're just waiting for authorities to tell us what really transpired here. In Washington, D.C., from the White House Correspondents Association dinner, this is Reena Bhardwaj for ANI. तर या डिनरसाठी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहिलेले होते. काहींच्या प्रतिक्रिया आता समोर येऊ लागलेल्या आहेत. या ठिकाणी ओपन फायर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. ज्यावेळेस फायरिंग झालं, गोळीबार झाला, त्यावेळेस तत्काळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सोबतच त्यांच्या कॅबिनेटचे इतर मंत्री जे आहेत त्यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू होईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं. मात्र अद्याप आम्हाला कोणतीच माहिती मिळाली नाहीये असं तिथल्या उपस्थितांकडून सांगण्यात आलेलं आहे. We will have more details to share, also momentarily. But for now, please just be patient as we figure out just how much time it will be, but it shouldn't be that much longer. Thank you very much. Thank you. तर वॉशिंग्टन डीसी मधील हिल्टन हॉटेलमध्ये या प्रेस डिनरचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती JD व्हान्स हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील या डिनरसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि हा कार्यक्रम सुरू होणार त्याच वेळेला ही गोळीबाराची घटना घडली होती आणि त्यामुळे सगळ्यांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण झालं. तत्काळ तिथे उपस्थित असणाऱ्या गार्ड्सनं डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी नेलेलं आहे. सोबतच इतर मंत्र्यांनाही सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलेलं आहे. तिथे अनेक जण उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये देखील सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. नेमकं पुढे काय घडणार आहे याबद्दल अनेकांना साशंकता आहे. अनेक प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागलेल्या आहेत. ज्या व्यक्तीनं हल्ला केलेला होता त्या व्यक्तीला मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे. नेमका हल्ला का करण्यात आला, ही व्यक्ती कोण होती याबद्दल अद्याप कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही. या व्यक्तीनं 4 राऊंड फायर केलेले होते.
तीन दृश्य आपण पाहतोय. ट्रम्प यांच्या या डिनर दरम्यान गोळीबार करण्यात आलेला आहे. हिल्टन हॉटेलमध्ये हे प्रेस डिनर आयोजित करण्यात आलेलं होतं. लगेचच ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं, बाहेर काढण्यात आलं. मात्र या गोळीबारानंतर हॉटेलमध्ये पळापळ झाल्याची दृश्य देखील समोर येत आहेत. लगेचच तिथल्या सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा वाढवण्यात आलेली होती या हॉटेलमधली. तिथे जे उपस्थित होते त्यांना देखील सुरक्षा देण्यात आली. काही काळ भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. सध्या संपूर्ण हॉटेलमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री या प्रेस डिनरसाठी उपस्थित होते आणि या दरम्यानच हा गोळीबार झालेला आहे. जवळपास 4 राऊंड हल्लेखोराकडून फायर करण्यात आलेले होते. हल्लेखोराला मारण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे. या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प स्वतः काही सोशल मीडियावरून माहिती देत आहेत का, प्रतिक्रिया देत आहेत का, हे देखील पाहावं लागणार आहे. ट्रम्प पहिल्यांदाच खरं तर या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले होते. या प्रेस डिनरसाठी ते आलेले होते असं तिथल्या उपस्थितांचं म्हणणं आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले असताना ही गोळीबाराची घटना घडलेली आहे. ट्रम्प यांच्या प्रेस डिनर दरम्यान हा गोळीबार झालेला आहे. ट्रम्प यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. या गोळीबारानंतर हॉटेलमध्ये पळापळ झालेली होती. मोठ्या संख्येनं या ठिकाणी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्यामध्ये देखील भीतीचं वातावरण होतं. हिल्टन हॉटेलमधील आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. So you saw a man with a gun? I didn't see him. I was down here. I just heard 7-8 gunshots. You saw him down though? No. I was down here and I heard 7-8 gunshots. That's all. What's your name? My name's Mike. What's that, sorry? My name's Mike. Mike, M-I-K? Yep. So Is going to आतापर्यंत 2 प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. आम्ही हल्लेखोराला पाहिलेलं नाहीये, मात्र आम्हाला गोळीबाराचा आवाज आला अशा प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत आणि गोळीबाराचा आवाज येताच सुरक्षा यंत्रणांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढलं. सोबतच अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांना देखील बाहेर काढण्यात आलं. त्यांच्या कॅबिनेटचे मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनाही सुरक्षित स्थळी नेण्यात आलं अशी माहिती तिथल्या उपस्थितांनी दिलेली आहे.